पीक विम्याच्या आकडेवारीतून समोर आलेलं चित्र केवळ धक्कादायक नाही, तर धोरणातल्या बदलांचा परिणामही दाखवणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाच नाहीये। सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून केवळ छत्रपती संभाजीनगर विभागात जवळपास 7 लाख शेतकरी कमी झालेत। आणि यामागे केवळ शेतकऱ्यांची नाराजी नाही, तर यंदापासून पीक विमा योजनेतील 5 जोखीम ट्रिगर वगळण्यात आल्याचा मोठा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच आता नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता कमी झाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। तर कोणते जोखीम ट्रिगर्स वगळण्यात आलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पेरणी न होणं, पावसाअभावी किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीच झाली नाही तर मिळणारी भरपाई, मध्य हंगामातील प्रतिकूल स्थिती, पीक वाढताना दुष्काळ, दीर्घखंड किंवा अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, गारपीट, ढगफुटी, भूस्खलन, पूर, पाणी साचणं, वीज पडणं यामुळे झालेलं नुकसान, काढणीनंतरचं नुकसान, कापणीनंतर शेतात वाळत घातलेल्या पिकाचं अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान, कापणीनंतर शेतात वाळत घातलेल्या पिकाचं अवकाळी आणि पाऊस चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।